नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांश आयांश अकॅडमी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागे जी पोलीस भरती झालेली आहे 2025-26 ही प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण बघत आहोत। आपले बरेच प्रश्न मागे झालेले आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर द प्रियांश आयांश अकॅडमी युट्यूब चॅनलवर जाऊन मागील व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि म्हणजे मित्रांना शेअर करा, जेणेकरून मित्रांना पण त्याचा काय फायदा होईल। आपण निशुल्कपणे शिकवतो आणि चांगल्या प्रकारे म्हणजे चांगला कंटेंट देण्याचा आपण प्रयत्न करतो। पोलीस भरतीमध्ये आपण जे शिकवतो त्याच्या बाहेरची येण्याची शक्यता खूप कमी आहे मित्रांनो। आणि आपण आजचा एक क्वालिटी क्वेश्चन बघूया त्याच्यात। तर मराठी या विषयावर आपण आज बघणार आहोत। तर चला, तर चाप या शब्दाचा तालव्य उच्चारानुसार पुढीलपैकी कोणता अर्थ होतो? तालव्य उच्चारानुसार आपल्याला चाप या शब्दाचा तालव्य उच्चारानुसार बघायचा आहे मित्रांनो। तर जे म्हणजे तालव्य, दंत तालव्य हे काय आहे? तर जे मराठीमध्ये 50 वर्ण आहेत त्या वर्णाचे 9 प्रकारे काय पडतात? 9 प्रकारे म्हणजे त्याचं उच्चार स्थान निघतात। म्हणजे का? तर जिभातून निघणारे, त्याच्यानंतर पडजिभातून उच्चार होणारे, त्यानंतर ओठातून होणारे, त्यानंतर म्हणजे मुखातून होणारे, नाकातून होणारे, असे बरेच म्हणजे 9 प्रकारे याचा उच्चार होतो। त्याच्यापैकी जे चाप आहेत हे चाप म्हणजे च छ ज झ याचे 2 प्रकारे उच्चार होतो मित्रांनो। एक म्हणजे तालव्य। तालव्य का? तर ज्याच्यात ये येतो, ज्याच्यात ए युक्त शब्द येतात त्याला आपण तालव्य असे म्हणतो आणि ज्याच्यात अयुक्त शब्द येतात त्यात आपण काय म्हणतो? त्याला दंत तालव्य, दंत तालव्य असं म्हणतो। तर हा जो चाप आहे याच्यात मित्रांनो चाप ये युक्त शब्द आहेत म्हणून हा काय आहे? तर हा आहे तालव्य आहे, तालव्य आहे म्हणून ते तालव्य चाप या शब्दाचा तालव्य उच्चार पुढीलपैकी कोणता होतो? तर चाप म्हणजे काय? तर चापचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो। चिंता आहे का? नाही। तर धनुष्य हा चापचा समानार्थी शब्द आहे, म्हणजे चाप म्हणजे धनुष्य होतो। अशाच प्रकारे आपण नवनवीन प्रश्न बघत चलू। तर पुढचा प्रश्न बघूयात, याचा योग्य उत्तर आहे धनुष्य। पुढचा प्रश्न आहे लू हा वर्ण उच्चारस्थानानुसार पुढीलपैकी कोणत्या प्रकारात येतो? लू हा जो वर्ण आहे तर हा लू, तर लू हा वर्ण उच्चारस्थानानुसार पुढीलपैकी कोणत्या प्रकारात येतो? लू बघायचा आहे आपल्याला। तर लू जो आहे मित्रांनो हा काय? हा स्वर आहे। आपल्याला माहित आहे क्लुप्ती हा फक्त एकच मराठीमध्ये शब्द उरलेला आहे लूच्या बाबतीत। तर लू हा काय आहे? स्वर आहे। मग स्वर आणि त्याच्यात काही व्यंजने पण येतात, पण आपल्याला फक्त लूच्या बाबतीत माहिती विचारलेली आहे। तर लू काय आहेत? दंते आहेत का? मूर्धन्य आहेत का? कंठोष्ठ आहे का की दंतोष्ठ आहे? तर लू जो आहे मित्रांनो तर हा लू काय आहे? तर हा लू दंते आहेत। हा लू काय आहेत? दंते आहेत। आणि मग याच्यात लू नंतर स्वर कुठले कुठले येतात? दंतेत स्वर कुठले कुठले येतात? तर त्याची जी लाईन आहे लू हा काय झाला? स्वर। आणि व्यंजन कुठले येतात याच्यात? त येतो, थ येतो, द येतो, ध येतो, न येतो, हे याच्यात काय येतात? हे व्यंजन येतात। लू हा स्वर आहे आणि तथ द ध न ल आणि स हे काय याच्यात? ल आणि स हे काय याच्यात? व्यंजने येतात। म्हणजे ही जोडी कशाची आहे मित्रांनो? दंतेची ही जोडी आहे। तथ द ध म्हणजे लू, तथ द ध न ल स हे दंतेची जोडी आहेत। मूर्धन्य आहे का? लू नाहीत। दंतोष्ठ आहे का? नाहीत। कंठोष्ठ आहे का? नाहीत। तर मूर्धन्य कोण आहे? तर मूर्धन्य मित्रांनो रू हा मूर्धन्य आहे। रू काय आहे? रू हा स्वर मूर्धन्य मध्ये येतो आणि त्याच्यात तथ द ध न हे पण व्यंजने येतात। म्हणून योग्य उत्तर काय आपला? योग्य उत्तर दंते हा आपला योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूयात, खालीलपैकी योग्य संधीचा पर्याय निवडा। संधी म्हणजे काय मित्रांनो? संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय। संधीचे मूळ 3 प्रकार पडतात। कुठले कुठले? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। मग स्वर संधी म्हणजे काय? तर जवळजवळ येणाऱ्या दोन्ही शब्दापैकी पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर स्वर असेल तर हे दोन्ही मिळून स्वर संधी तयार होते। व्यंजन संधी जर जवळजवळ येणाऱ्या 2 शब्दापैकी तर पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द व्यंजन आणि दुसऱ्या ओळीतील पहिला शब्द व्यंजन किंवा स्वर असेल तर ती व्यंजन संधी होते। त्यानंतर आहेत विसर्ग संधी। जर पहिल्या ओळीतील शेवटचा विसर्ग आणि दुसऱ्या ओळीतील पहिला विसर्ग व्यंजन किंवा स्वर असेल तर ती विसर्ग संधी होते। तर त्याच प्रकारे आपल्याला आज ही विसर्ग संधी विचारली गेलेली आहे। आपल्याला फोड दिलेला आहे आणि संधी कशा प्रकारे होते त्या प्रकारे आपल्याला इथं सांगितलेलं आहे। मग ते बघूया आपण। तर मित्रांनो
तर खालीलपैकी योग्य संधीचा पर्याय निवडायचा आहे. तर चतुर्सूत्री, तर पर्याय क्रमांक 1 बघूया. तर चतुर्सूत्री बरोबर चतु प्लस सूत्री किंवा चतु विसर्ग सूत्री. तर चतुर प्लस सूत्री बरोबर चतु प्लस सूत्री, चतु प्लस सूत्री, चतु विसर्ग प्लस सूत्री बरोबर चतु विसर्ग सूत्री, चतु विसर्ग प्लस सूत्री प्लस चतु विसर्ग सूत्री. तर मित्रांनो योग्य उत्तर जे आहे तर चतुर सूत्री म्हणजे चतु विसर्ग सूत्री हा योग्य. या चतुरश्रुती या चतुश्रुतीचा हा फोड आहे. चतुर्श्रुती म्हणजे जसे मनोरथ आहेत, मनोरथ आहेत, त्यानंतर काय आहेत मनोरथ असेल, त्यानंतर दुसरे शब्द असेल अजून विसर्ग संधीचे, तर त्याच प्रकारे काय आहेत ही चतुर्सूत्री पण त्याच प्रकारे आहेत. म्हणून खालीलपैकी योग्य संधीचा पर्याय काय आहे, चतुर्सूत्री हा आपला योग्य पर्याय आहे मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया 4. खालील पर्यायापैकी चुकीची स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आपल्याला. मग लिंग म्हणजे काय, तर लिंग विचार म्हणजे काय, तर नामाच्या लिंग विचार म्हणजे काय, तर नामाच्या रूपावरून एखादी जी वस्तू आहे, एखादी प्राणी वस्तू किंवा स्थळ ही स्त्री जातीची आहे की पुरुष जातीची आहे की दोन्हीपैकी कुठल्याच जातीची नाही याच्यावरून जे ठरते त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण मित्रांनो त्याला लिंग असे म्हणतो आपण. काय आहेत व्याख्या काय आहेत मित्रांनो, की नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही हे ज्याच्यावरून ठरते त्याला आपण लिंग असे म्हणतो. तर मराठीमध्ये 3 लिंग दिलेले आहेत, तर पुरुष लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग. तर त्या लिंगानुसार तो, ती, ते हे शब्द वापरून आपण पुरुष लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग हे ठरवत असतो. तर आपल्याला काय दिलेले आहे, तर आपल्याला स्त्रीलिंगी रूपाची जोडी दिलेली आहे आणि स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायची आहेत, कुठली आहेत आणि कुठली नाहीत हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला आपण बघूया पर्यायापैकी विद्वान विदुषी हा योग्य आहे, आपल्याला चुकीची ओळखायची आहे म्हणून हा आपल्यासाठी चुकलेला आहे. त्यानंतर भगवान भगवती हा पण योग्य आहे पण आपल्याला चुकीची दिलेली आहे म्हणून हा पण चुकलेला आहे. गोका भाटी हा पण आहेत आणि त्यानंतर जे आहेत विधाता आणि विधात्री हा आपल्यासाठी चुकीचा आहे. तर का, कारण की विधाता विधात्री हे जे शब्द आहेत मित्रांनो हे संस्कृत शब्द आहेत. म्हणजे हे विद्वान विदुषी हे पण संस्कृत शब्द आहेत, भगवान भगवती हे पण संस्कृत शब्द आहेत आणि गोका भाटी हे संस्कृत शब्द नाहीत, त्यांचा स्वतंत्र लिंग विचार होतो. आणि विधाता विधात्री हे काय आहे, हे संस्कृत शब्द आहेत. तर मग विधाता विधाती येत नाही तर काय येते मित्रांनो, विधाता विधात्री येते. विधात्री जसं ग्रंथकर्ता ग्रंथकृती येतो, त्यानंतर म्हणजे जे विधाता विधात्री येते. का, कारण की जे संस्कृत मधून शब्द आलेला आहे तर त्यांचं जे स्त्रीलिंगी रूप आहे हे ई प्रत्यय लागतो, त्याला ई प्रत्यय लागून होते म्हणून विधाता विधात्री हे याचं योग्य उत्तर आहे. पण आपल्याला विधाता विधाती दिलेला आहे म्हणून हा आपला उत्तर चुकलेला आहे. आपल्याला चुकीचे शब्द विचारले होते, चुकीची स्त्रीलिंगी जोडी विचारली होती म्हणून पर्याय क्रमांक 4 हा आपला चुकीची जोडी आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. तर कोणी काही म्हणा मी हा मार्ग सोडणार नाही, अधोरेखित केलेल्या सर्वनामाचा प्रकाराचा योग्य पर्याय निवडा. सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी येणाऱ्या नामाला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणे हा सर्वनामाचा महत्वाचा कार्य आहे. म्हणून सर्वनाम हा वाक्यात जेव्हा नाम विचारला जातो ते नामाची पुनरावृत्ती टाळण्याचा काम सर्वनामाचा आहे. तर सर्वनाम हा विकारी शब्द असून सर्वनामाचे मुख्य 9 प्रकार, मुख्य प्रकार किती प्रकार, सर्वनाम हे 9 प्रकारचे आहे आणि त्याचं मुख्य जे प्रकार आहेत ते 6 प्रकार पडतात. तर सर्वनाम तर आपण याच्यात आपल्याला काय बघायचं आहे, तर सर्वनाम कोणते कोणते सर्वनाम आहेत, कोणी, आपण, काय, स्वतः हे काय आहेत सर्वनाम आहेत आणि याचे प्रकार किती पडतात, 6 प्रकार पडतात. मग ते 6 प्रकारापैकी आपल्याला बघायचं आहे तर कोणी हा कुठल्या प्रकाराचा सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनाम आहे का, सामान्य सर्वनाम आहे का, आत्मवाचक सर्वनाम आहे का, संबंधी सर्वनाम आहे का, प्रश्नार्थक सर्वनाम आहे का, हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी आपण बघूया. आता कोणी हा कुठला सर्वनाम आहे, तर पुरुषवाचक सर्वनाम आहे का, नाही. कारण की पुरुषवाचक सर्वनाम याच्यात काय येतो, मी, आपण, स्वतः हे पुरुषवाचक सर्वनामामध्ये वाक्य येतात, हे शब्द येतात. मी स्वतः खात्री करून घेतो, आपण कधी याल, हे सर्व पुरुषवाचकाचे 3 प्रकार पडतात. त्याच्यात प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक म्हणजे स्वतःबद्दल माहिती सांगत असेल तर मी, आपण, आणि दुसऱ्याबद्दल माहिती सांगत असेल तर द्वितीय पुरुषवाचक, आणि तिसऱ्याबद्दल माहिती सांगत असेल तर तो, ती, ते हे शब्द वापरले जातात. तो काय आहे, तो तृतीय पुरुषवाचक झाला. आपल्याला काय बघायचं आहे, हा पुरुषवाचक आहे का आपला, नाही.
त्यानंतर सामान्य सर्वनाम आहे का, तर हो. कोण, काय, आपण, कोणी, काय, हे काय आहे तर सामान्य सर्वनाम आहे. कोणी यावे, ठिकली मारून जावे, याच्यात काय असते, याच्यात निश्चित नसते. म्हणजे कोण आहेत म्हणजे ते आपल्याला निश्चित माहिती नसते, म्हणून याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे पण म्हणतात. कोण, काय हे शब्द जर प्रश्न विचारत नसेल, कोण, काय हे शब्द जर प्रश्न विचारत नसेल तर तो काय असतो, सरळ सरळ सामान्य सर्वनाम होतो. सामान्याला अनिश्चित सर्वनाम असे पण म्हणतात. म्हणजेच आपला योग्य उत्तर काय आहे तर असामान्य सर्वनाम आहेत योग्य उत्तर. संबंधी सर्वनाम आहे का, नाही. संबंधी सर्वनामामध्ये जो तो हे शब्द येतात जे चकाकते ते सोने नसते, हे संबंधी सर्वनामाचे उदाहरण आहे. त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम पण नाही. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण स्वतः हे शब्द नामानंतर येतात तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम होतात. म्हणजे सर्वनामाचा जो काय कोणी जो हा आहे तो कोणी काही म्हणो, त्याच्यापैकी आपल्याला कोणी याबाबत विचारलं होतं तर याबाबत हा कुठला सर्वनाम आहे तर हा सामान्य सर्वनाम आहेत विद्यार्थी मित्रांनो. परत सर्वनामावर प्रश्न विचारला गेलेला आहे तर नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे. अधोरेखित केलेल्या सर्वनामाचा प्रकाराचा योग्य पर्याय लिहा. म्हणजे परत सर्वनामावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तुम्ही बघत असाल या प्रश्नपत्रिकेमध्ये ठाणे पोलीस भरती प्रश्नपत्रिका ही चालू आहे. याच्यात एकाच टॉपिकवर लगेच एका खाली एक दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत. पहिल्या टॉपिकवर पण तालवे दंड तालवे याच्यावर पण 2 प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर दुसरा जो आपण भाग घेतलो त्याच्यावर पण 2 प्रश्न विचारला गेला होता. आता सर्वनामावर पण 2 प्रश्न विचारले गेले आहेत, ज्याच्यापैकी पहिला झालेला आहे आणि आपला हा दुसरा आहे. नागरिकाने काय करावे, आपणाला राष्ट्रभक्त मानावे. तर आपणाला हा जो शब्द आहे याचा आपल्याला सर्वनाम ओळखायचा आहेत मित्रांनो. तर सर्वनाम म्हणजे काय, आपण आताच मागील प्रश्नामध्येच बघितलो की नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे महत्वाचे कार्य आहे. सर्वनाम वाक्यात स्वातंत्र्य येतो का, नाही येत. सर्वनाम वाक्यात स्वातंत्र्य येत नाही, नामाऐवजी येते आणि नामाऐवजी येऊन नामाची पुनरावृत्ती टाळते, त्याला सर्वनाम असे म्हणतात. मग सर्वनामाचे मुख्य प्रकार किती पडतात तर सर्वनाम हे एकूण 9 सर्वनामे आहेत. त्याच्यात मी, तू, आपण, स्वतः हे काय आहेत 9 प्रकारचे सर्वनाम आहे. याच्यात तो, जो, काय, स्वतः, कोणाला हे सर्वनाम आहेत. त्याचे प्रकार किती पडतात, 6 प्रकार पडतात. त्याच्यापैकी आपल्याला काय पुरुषवाचक, सामान्य सर्वनाम, प्रश्नार्थक आणि आत्मवाचक हे आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला बघायचं की आपणाला हा शब्द कसल्या सर्वनामात येतो. तर पुरुषवाचक याच्यात येतो का, आपणाला पुरुषवाचक याच्यात येतो का, तर आपण स्वतः हे पुरुषवाचक मध्ये पण येतो. पण आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूयात. सामान्य सर्वनाम मध्ये येतो का, नाही. आपण याचा जो पहिला जो उदाहरण होता तो सामान्य सर्वनामावर होता. कोणी, काय हे सामान्य सर्वनाम असतात. त्यानंतर प्रश्नार्थक म्हणजे कोण, काय हे प्रश्न जर विचारले गेले असेल तर तो काय असतो, प्रश्नार्थक सर्वनाम असतो. आणि आत्मवाचक म्हणजे काय, आत्मवाचक याच्यात 2 शब्द असतात. एक काय आहे आपण आणि दुसरा आहे स्वतः आणि निज. हे शब्द कशात येतात, हे आत्मवाचक सर्वनाम याच्यात हे शब्द येतात. तर हे शब्द येताना मित्रांनो हे शब्द पहिले येत नाहीत. वाक्याच्या सुरुवातीला आपण, स्वतः, निज हे शब्द जर आले तर तो प्रथम पुरुषवाचक, निज नाही, निज तर स्वातंत्र्य आत्मवाचक सर्वनाम आहे. पण जे आपण आणि स्वतः हे जे सर्वनाम आहेत, हे जे शब्द आहेत हे जर वाक्यात अगोदर आले म्हणजे वाक्य याच्यापासूनच सुरुवात होत असेल, आपण जेवायला जाऊ, आपण इथे जाऊ, आपण तेथे जाऊ असे होत असेल तर तो प्रथम पुरुषवाचक त्याच्यात येतो. पण त्याच्या अगोदर, आपणच्या अगोदर जर नाम येत असेल तर तो काय असतो, आत्मवाचक सर्वनाम असतो. इथं असं झालेलं आहे तर नागरिकाने हा नाम आपणाला याच्या अगोदर आलेला आहे. आपल्याला याच्या अगोदर नागरिकाने हा नाम आलेला आहे, तर म्हणूनच तो हा काय झालेला आहे तर हा आत्मवाचक सर्वनाम झालेला आहे. काय झालेला आहे, आत्मवाचक सर्वनाम झालेला आहे. का, कारण की या आपण आणि स्वतः याच्या अगोदर जर नाव येत असेल तर तो आत्मवाचक सर्वनाम असतो. आणि आपण आणि स्वतः जर हे नाम म्हणजे पहिला सुरुवात जर याच्यानं होत असेल तर तो काय असतो, तो सरळ काय असतो, पुरुषवाचक सर्वनाम असतो. तर हा लक्षात आला असेल. आत्मवाचक सर्वनाम आहेत, सामान्य आहेत का, नाहीत. त्यानंतर पुरुषवाचक पण नाही आणि प्रश्नार्थक पण नाहीत, आत्मवाचक सर्वनाम आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7, झाड पाडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापद प्रकार ओळखण्यापैकी आपल्याला पहिला क्रियापद माहित असायला हवा. क्रियापद म्हणजे काय,
तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतो. काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हटले जातात. म्हणजेच क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ काय पूर्ण होत नाही. तर जी आहे आपल्याला काय विचारलेलं, झाड पाडले या वाक्यातील आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर क्रियापदाचे बरेच प्रकार पडतात. त्याच्यात सकर्मक क्रियापद असेल. सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यात कर्म असते, कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो आणि क्रिया केल्यानंतर जो शोषून घेतो त्याला आपण कर्म असे म्हणतो. तर हे क्रिया कर्ता आणि कर्म याचे वाक्यात पाहिजे, तेव्हा ते वाक्य सकर्मक क्रियापद होते. अकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद पण हा क्रियापदाचा एक प्रकार आहे. याच्यात कर्म नसतो. क्रिया ज्याच्यावर घडते तो याच्यात नसतो. क्रिया स्वतःवरच घडवावी लागते आणि स्वतःच कार्य करावं लागते. याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. आपल्याला विचारले आहेत त्यापैकी आपल्याला सख्य क्रिया आपल्याला काय विचारलेले आहेत, सख्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आणि झाड पाडले या वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. झाड पाडले तर मित्रांनो हे काय आहेत, सख्य क्रियापद आहेत का? नाहीत. हे सख्य क्रियापद नाहीत. का? कारण की झाड पाडले म्हणजे याच्यात जो प्रेरणा देणारा आहे तो जो बाहेरून म्हणजे बाहेरच्या व्यक्तीने याच्यात प्रेरणा दिलेली आहे. झाड पाडले, झाड पडले का? नाहीत. झाड पडले असला असता तर हा झाड पडले हा काय झाला असता, हा सख्य क्रियापद झाला असता. याच्यात सख्य क्रियापद म्हणजे बरेच उदाहरण आहेत. म्हाताऱ्याला आता चालवते, बाबांना आता जेववते हे सख्य क्रियापदाचे उदाहरण आहेत. याच्या विरुद्ध म्हणजे याच्या विरुद्ध जे आहे ते आहे प्रयोजक क्रियापद. म्हणजे झाड पाडले हा काय आहे, हा आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो. झाड पाडले प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे का की जो करता आहे वाक्यात जो करता आहे तो क्रिया करण्यास समर्थ नसतो. त्याच्यात क्रिया करण्याची अबिलिटी नसते, त्याच्यात क्रिया करण्याची क्षमता नसते. ते बाहेरून करून घेते तेव्हा तो प्रयोजक क्रियापद असतो. उदाहरणार्थ आई मुलांना शाळेत पाठवते, आई मुलांना जेवायला देते, आई मुलाला खास भरवते हे काय झाले, प्रयोजक क्रियापद झाले. मुलगा स्वतः खातो, मुलगा स्वतः शाळेत जातो, मुलगा जेवतो, मुलाला खाववते हे सगळ्या गोष्टी काय आहेत, सत्य आहेत. पण जेव्हा बाहेरून क्रिया केली जाते तेव्हा तो प्रयोजक क्रियापद असतो. आता उदाहरणार्थ बाबाला आता जेववते हा काय झाला, सत्य झाला. पण बाबाला आता आई जेववते म्हणजे बाबाला आता आई खाववते म्हणजे बाबाला आता आई काय करते, घास भरवते हे प्रयोजक क्रियापद झालं. काय आपला योग्य उत्तर प्रयोजक क्रियापद आहे. मग संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एकटा हा क्रियापद समर्थ नसतो. त्याला सपोर्टची गरज असते, त्याला सहाय्याची आवश्यकता असते, तेव्हा तो संयुक्त क्रियापद होतो. उदाहरणार्थ संयुक्त क्रियापद म्हणजे एवढा लाडू खाऊन जा. लाडू आणि जा म्हणजे एवढा लाडू खाऊन आणि जा. खाऊन आणि जा हे दोन क्रियापद आहेत. खाऊन आणि जा हे एकामेकाला सहाय्य करत आहेत म्हणून ते काय आहेत, सहाय्यक क्रियापद आहेत मित्रांनो. सॉरी संयुक्त क्रियापद आहेत. तर हा आपला काय झाला, झाड पडले या वाक्यातील क्रियापदात आपल्याला प्रकार ओळखायचा होता आणि हा आपला प्रकार आहे सख्य क्रियापद. हा योग्य प्रकारे आपण ओळखलेला आहे. सॉरी प्रयोजक क्रियापद हा आपला योग्य उत्तर आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात. 8 नंबरचा प्रश्न आहे, मी खात्रीने पास होईन हे वाक्य काय, मी खात्रीने पास होईन हे वाक्य क्रियापदाच्या अर्थानुसार कोणत्या प्रकाराचे वाक्य आहेत. हे काय आहेत, हे वाक्य जे आहेत ते क्रियापदाच्या अर्थानुसार. क्रियापदाचे अर्थ किती प्रकारचे क्रियापदाचे अर्थ पडतात, त्याच्यात स्वार्थी, त्यानंतर विधेयर्थी, आज्ञार्थी आणि संख्येतार्थी अशा प्रकारे 4 प्रकारे क्रियापदाचे काय वाक्याचे अर्थ पडतात. तर त्या 4 प्रकारापैकी मी खात्रीने पास होईल हे वाक्य कुठल्या प्रकाराचे आहे. तर हे वाक्य जे आहेत ते कुठल्या प्रकाराचे आहेत हे बघूया आपण. तर हे वाक्य जे आहे तर हे आहेत स्वार्थी. याच्यात का, याच्यात फक्त काळाचा बोध होत आहे. ज्या वाक्यात फक्त काळाचा बोध होत असेल तो स्वार्थी असतो. विद्यार्थी घरी गेले, विद्यार्थी जेवतात, विद्यार्थी जेवणार हे सगळे काय स्वार्थी आहेत. मी खात्रीने पास होईल याच्यावर मी खात्रीने पास होईल म्हणजे भविष्यात मी काय खात्रीने पास 100% पास होईल हा फक्त स्वार्थाचा विचार आहे म्हणून हे काय आहे तर स्वार्थी क्रियापद आहे. हा आपला योग्य उत्तर आहे स्वार्थी. त्यानंतर 2 नंबरचा काय आहे, आज्ञार्थी. आज्ञार्थी म्हणजे एखादी आज्ञा केली असेल किंवा एखादी प्रार्थना केली असेल, देवांना प्रार्थना केली असेल, आज्ञा केली असेल हे आज्ञार्थी आहेत. उदाहरणार्थ 1 ग्लास पाणी आण, देवा हे सर्वांना सुखी ठेवा हे काय झालं, प्रार्थना झाला. 1 ग्लास पाणी आण हे काय झालं, आज्ञा झाली. सौम्य म्हणजे बाळा खिडकी लाव ही काय झाली, सौम्य आज्ञा झाली. हे आज्ञार्थी क्रियापद आहे.
त्यानंतर जे आहेत विद्यार्थी. विद्यार्थी म्हणजे क्रियापदाच्या शेवटी वा वी वे हे शब्द येतात, हे वाक्य येतात, त्याला विद्यार्थी असे म्हणतात. त्यानंतर आहेत संकेतार्थी. संकेतार्थी म्हणजे एखाद्या वाक्याचा संकेत दर्शविला असेल, माझी गाडी पंक्चर झाली म्हणून मला उशीर झाला, हा म्हणजे जर मी जर जेवायला आलो नाहीत तर तो तुम्ही डबे खाऊन घ्या, म्हणजे हे काय झालं, संकेत झाला, म्हणजे पुढे येण्याची जाण्याची हे काय झालं, संकेत झालाय. म्हणून आपला योग्य उत्तर आहे तर स्वार्थी. स्वार्थी काय आहे तर स्वार्थी क्रियापद हा आपला काय योग्य उत्तर आहे, जो पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. छे छट हट अहू हे कोणत्या प्रकारचे केवळ प्रयोगी वाक्य आहेत? कोणत्या प्रकारचे केवळ प्रयोगी वाक्य आहेत की हे छे छट हट हू हे कोणत्या प्रकारचे केवळ प्रयोगी वाक्य आहेत? तर केवळ प्रयोगी वाक्य म्हणजे काय, तर मनातील जे उत्कट भावना आहेत, जे उत्कट भावना मनातील जी उत्कट भावना दाबलेली आहेत ती अचानकपणे बाहेर पडणे म्हणजे ते केवळ प्रयोगी हवे आहे. उदाहरणार्थ जर आपण जाताना आपल्याला ठेस लागली तर आपण काय म्हणतो, अरे बापरे. जाताना आपल्याला एखादी साप दिसला तर आपण काय म्हणतो, अरे बापरे. का असे म्हणतो? आपण ठरवून बोललेले शब्द असतात काय? नाहीत, कारण की आपण हे शब्द ठरवलेले नसतात. हे आपल्या मनातील उत्कट भावना जे अचानक बाहेर पडतात त्याला केवळ प्रयोगी वाक्य असे म्हणतात. तर त्याच्यापैकी केवळ प्रयोगी वाक्याचे बरेचसे प्रकार पडतात. त्याच्यात मौन दर्शक आहेत, तिरस्कार दर्शक आहेत, विरोध दर्शक आहेत, सहमती दर्शक आहेत, हर्ष दर्शक आहेत, हे असे प्रकार पडतात. एखादी वेळेस आपल्याला आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांनी 10वी मध्ये चांगले मार्क घेतले असेल तर आपण त्यांना काय म्हणतो, वा, छान, शाबास. किंवा रनिंगच्या स्पर्धात प्रथम आली असेल तरी आपण त्यांना वा, छान, शाबास अशा गोष्टी म्हणतो. आणि कुठलीही गोष्ट म्हणत असताना आपण विचार करत नाही, आपल्या मनातील भावना उत्कट होतात, म्हणजे अचानकपणे बाहेर पडतात. दुःखाचे वेगळे, सुखाचे वेगळे, ज्या प्रकारे आपण बाहेर पडतात त्या प्रकारे आपण बोलून वाक्य संपवतो, तो केवळ प्रयोगी वाक्य असतो. तर केवळ प्रयोगी वाक्यात आज आपल्याला दिलेलं आहे छे छट हट हू हट चल निक पळ हे काय आहेत, तर हे आहेत विरोध दर्शक. हे काय आहेत, हे विरोध दर्शक आहेत. पर्याय क्रमांक 4 हा आपला विरोध दर्शक होता. आता मौन दर्शक म्हणजे काय, चूप, गपचूप, चूप, थम, सु हे काय झाले, विरोध दर्शक झाले. त्यानंतर तिरस्कार दर्शक म्हणजे हुड, हिड, शिड, एखादी गोष्टीवर तिरस्कार दाखवत असेल तर ते तिरस्कार दर्शक. आणि शोक दर्शक म्हणजे जर आपल्याला दुःख झाला असेल तर शोक दर्शक शब्द आपण वापरतो. मग पर्याय क्रमांक 4 आपला हा विरोध दर्शक होता, जे की छे छट हट हू निक चल हट हे काय झालं, हे विरोधी दर्शक शब्द झाले. पुढचा प्रश्न बघूया. तर सर्वांना समज दिली जाईल, काय, सर्वांना समज दिली जाईल या वाक्यातील प्रयोग ओळखा. काय ओळखायचं आपल्याला, प्रयोग ओळखा. प्रयोग म्हणजे जादू नव्हे, सर्वांना समज दिल्या जाईल या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. तर प्रयोग म्हणजे काय, तर प्रयोग म्हणजे शब्दाची म्हणजे कर्ताची क्रियाची, कर्ता कर्म आणि क्रियापदाची रचना ठेवून मांडणी म्हणजेच प्रयोग होय. काय आहे तर रचना ठेवून मांडणी म्हणजेच प्रयोग होय. प्रयोगाचे मूळ 3 प्रकार पडतात. तर त्याच्यात पहिला आहे तर कर्तरी. त्याचे 2 उपप्रकार पडतात, एक सकर्मक कर्तरी, एक अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी म्हणजे ज्याच्यात कर्म असतो तो सकर्मक कर्तरी, आणि ज्याच्यात कर्म नसते ती अकर्मक कर्तरी. त्यानंतर कर्मणी. कर्मणीचे मुख्य 5 प्रकार पडतात. त्याच्यावर प्रधान पुरुषत्व कर्मणी, सत्य कर्मणी, त्यानंतर जे आहे तर पुराण कर्मणी आणि कर्म कर्तरी असे हे 4-5 प्रकार याचे पडतात. त्यानंतर आहेत भाव्य प्रयोग. भाव्य प्रयोग म्हणजेच भाव्य प्रयोग याच्यात तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी वाक्य विचारले जातात, म्हणजे तो भाव्य प्रयोग आहे. आणि हे भाव्य प्रयोग झाले. तर मित्रांनो अशा प्रकारे हे भाव्य प्रयोगाचे आणि कर्म कर्तरी प्रकारचे हे उदाहरण पडतात. तर आपल्याला ह्या सर्वांना समज दिली जाईल ह्या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर ह्या वाक्याचा प्रयोग काय आहे, तर सत्य कर्मणी प्रयोग आहेत का, हा कर्मणी प्रयोग आहे. पण कुठला प्रयोग आहे, सत्य कर्मणी प्रयोग आहे का, नाही, तर सत्य कर्मणी प्रयोग नाही. त्याच्यात काय असते, शक्यता दर्शवलेली असते की स्वतः हा कुठलीही क्रिया करण्यास समर्थ आहेत. आई जेवण बनवते, आई जेवण करते, बाबांना डोंगर चढवते, हे काय झाले, शक्य क्रियापद झाले. हे शक्य क्रियापद असतात. हे शक्य क्रियापद याच्यात काय केले जातात, हे शक्य प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग होऊ शकते. पण हे काय, सर्वांना समज दिली जाईल ह्या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ह्या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आपल्याला काय करायचं होतं, तर मित्रांनो हे वाक्यातील प्रयोग आहेत कर्म कर्तरी प्रयोग. कर्म कर्तरी प्रयोग ज्याला आपण नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतो. तर या वाक्यात जे क्रियापद आहेत ते म्हणजे जातो, गेली, जाते, हे ह्या वाक्याने शेवट, याचा शेवट होतो. म्हणून हे काय, आणि या वाक्यात काय आहेत
या वाक्यात कर्ता दिलेला नसतो. या वाक्यात काय आहे? या वाक्यात कर्ता दिलेला या वाक्यात क्रियापद दिलेला नसतो, म्हणून हा कर्मकर्तरी प्रयोग आहेत. सर्वांना समज दिली जाईल. हा काय? कर्मकर्तरी प्रयोग आहेत मित्रांनो. तर अशाच प्रकारे तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मागील व्हिडिओ जे आहेत ते मागील व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवाल तेव्हा तुमचा त्याच्यात फायदा होईल. धन्यवाद.